नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी चाळपट फुलून तयार होणारे साबुदाणा बटाटा पापड. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. हा साबुदाणा मी रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा बुडेल त्याच्यावरती अगदी थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि छान असा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, अगदी मोत्यासारखा मस्त असा मोकळा मोकळा आपला हा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे. इथे आता आपल्याला घरातील कोणतंही एक भांडं घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतलेला होता, बरोबर त्याच भांड्याने मी इथे 4 भांडे पाणी घालणार आहे. एक भांडं पाणी इथे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि वेगळं असं गरम करायला ठेवायचं आहे. जर आपल्याला मध्ये मध्ये लागलं तर आपल्याला ते पाणी घालता येईल. त्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहे, मोठ्या आकाराचे. बघू शकता तुम्ही. या बटाट्यांचे मी इथे साल काढून घेतलेले आहे आणि छान असे आपल्याला हे बटाटे लांब लांब असे किसून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघू शकता तुम्ही, इथे मी मस्त असा लांब सडक बटाट्याचा किस बनवून तयार झालेला आहे. हा बटाट्याचा किस आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत पाण्यातच ठेवायचा आहे. इथे आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी यायला लागलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये एक मोठा चमचा भरून हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे. तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा टाकू शकता. जाड जे कुटलेलं लाल तिखट असते ते यामध्ये तुम्ही टाकू शकता. एक चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. खूप जास्त आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही. कुरड्या आपल्या वाळल्यानंतर मिठाची क्वांटिटी कमी होते, म्हणून असं बघूनच मीठ टाकायचं आहे. इथे आता आपल्या पाण्याला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला उकळी आली की लगेचच यामध्ये आपण भिजवून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला हा पाण्यामध्ये व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, 3 ते 4 मिनिटानंतर आपलं जे पापडाचं मिश्रण आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. साबुदाणा सुद्धा छान असा फुललेला आहे. हे जे मिश्रण आहे आपल्याला मध्ये मध्ये तळापासून हलवत राहायचं आहे, नाहीतर लगेचच हे तळायला लागायला सुरुवात होते. 5 ते 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, आपलं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. यामध्ये आता मी जे बाजूला पाणी कोमट करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. पाणी यामध्ये आपल्याला कोमट करूनच घालायचं आहे, थंड घालायचं नाही. इथे मी अर्धं भांडं पाणी घातलेलं आहे. एकूण मी इथे 4.5 भांडे पाणी घातलेलं आहे. आपल्याला जर मिश्रण अजून घट्ट वाटलं तर परत नंतर सुद्धा आपण घालू शकतो. बटाट्याचा किस आपल्याला 80% साबुदाणा शिजल्यावर यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्वात शेवटी. म्हणजे छान असा आपल्या पापडामध्ये हा किस असा दिसतो. हे सर्व मिश्रण आता आपल्याला जास्त घट्ट वाटत आहे. परत मी यामध्ये अर्धं भांडं पाणी घालून घेणार आहे. पाणी आपल्याला एकत्र अजिबात घालायचं नाही, हळूहळू घालायचं आहे.
बघू शकता तुम्ही इथे मी परत आता अर्ध भांड पाणी घालून घेतलेलं आहे. इतपत आपल्याला पापडासाठी मिश्रण पातळ हवं आहे. यापेक्षा घट्ट सुद्धा नको आणि यापेक्षा पातळ सुद्धा मिश्रण नको. इथे आता आपलं मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे का तर असं बघायचं. पडीवर आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि बोटाने अशी रेष वळायची आहे. इथे आता पापड बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. एकूण मला याला सर्व 20 मिनिटं लागलेली आहे. तुम्हाला गॅसच्या अनुसार कमी जास्त लागू शकतात. एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मस्त असे आपण इथे पळी पापड बनवून तयार करून घेऊ. इथे मी प्लास्टिकवर हे पापड छान असे बनवून तयार करणार आहे. तुम्ही याच ठिकाणी कॉटनच्या कपड्यावर सुद्धा बनवून तयार करू शकता. अगदी पडी आपल्याला इथे टाकली की छान असा पापड गोल बनवून तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने हे पापड आपले बनवून तयार होतात. बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व पापड बनवून तयार झालेले आहे. 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड छान असे वाळवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे ट्रान्सपरंट पापड बनवून तयार झालेले आहे. दिसायला सुद्धा छान दिसताय. इथे आता आपला एक सुद्धा पापड न तुटता मस्त असे पापड बनवून तयार झालेले आहे. मिश्रण जे पापडाचं आहे आपण व्यवस्थित शिजवलं तर आपला पापड एक सुद्धा तुटत नाही. मिश्रण जर कच्चं राहिलं तर आपले पापड ते काढताना लगेच तुटायला लागतात. इथे मी आता तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. तेल आपल्याला इथे छान असं गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड बनून आपला तयार झालेला आहे. छान असा बटाटा दिसते आपल्या पापडामध्ये. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.